रावणाचा वध करून अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्रांनी राजेशाही वैभव स्वीकारले होते. प्रभू रामांच्या न्यायप्रिय आणि कुशल राजवटीत अयोध्येतील प्रजा अत्यंत सुखी, समाधानी आणि आनंदी होती. एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्याकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सियाराम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या. इकडे महादेवांनी श्रीरामांना विचारले, हे राघवा, तुमचे परमभक्त हनुमान कुठे दिसत नाहीये? प्रभू श्रीराम स्मित हास्य करत म्हणाले, ते बागेत असतील महादेव. महादेवांनी श्रीरामांकडे बागेत जाण्याची अनुमती मागितली आणि ते देवी पार्वतींसह बागेच्या दिशेने निघाले. बागेतील अलौकिक सौंदर्य पाहून त्यांचे मन प्रफुल्लित झाले. त्या निसर्गरम्य बागेत एका डेरेदार आम्र वृक्षाच्या छायेत अंजनीपुत्र हनुमान बाह्य जगाचा विसर पडून गाढ निद्रेत होते. पण चमत्कार असा होता की त्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत एक सुंदर लयीत राम 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 या नामाचा दिव्य ध्वनी गुंजत होता. ते अलौकिक दृश्य पाहून शिव पार्वती आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. देवी पार्वतीने हसून महादेवांना झाडांच्या फांद्यांकडे इशारा केला. राम नामाचा गजर ऐकून त्या वृक्षांच्या फांद्या आणि पानेही भक्तीत तल्लीन होऊन डोलत होती. जणू संपूर्ण सृष्टीच राममय झाली होती. तो दिव्यनाद ऐकून वैराग्य मूर्ती भगवान शिव स्वतःवरचे नियंत्रण विसरले आणि तेही राम राम म्हणत आनंदाने नृत्य करू लागले. देवी पार्वतींनीही आपल्या स्वामींचे अनुकरण केले. भक्तीच्या रसात न्याहून निघत त्यांचेही पाऊल थिरकू लागले. शिव पार्वतीच्या त्या अलौकिक नृत्याची आणि राम नामाची अशी काही दिव्य झंकार उठली की स्वर्ग लोकातील देवगणही त्या सुरांकडे आकर्षित झाले. ते सर्वजण बागेत अवतरले आणि त्या रामधुनीत मग्न होऊन आनंदाने नाचू लागले. दुसरीकडे राजवाड्यात देवी जानकींनी भोजन तयार केले होते. पण संध्याकाळ होत आली तरी अतिथी जेवणासाठी आले नव्हते. त्यांनी आपले दीर लक्ष्मणजींना बागेत पाठवले. लक्ष्मण तर प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी अवतरले होते. बागेत येताच जेव्हा त्यांनी पृथ्वीवर अवतरलेल्या साक्षात स्वर्ग पाहितला तेव्हा तेही स्वतःला रोखू शकले नाही आणि राम नामाच्या धुंदीत भान हरपून नाचू लागले. महलामध्ये माता जानकी व्याकुळ झाल्या. भोजन थंड होत होते. त्यांनी श्रीरामांना म्हटले की नाथ, चला आपणच जाऊन सर्वांना बोलवून आणूया. जेव्हा प्रभू सियाराम बागेत पोहोचले तेव्हा तिथे रामनामाचा जयघोष चालला होता. हनुमानजी अजूनही गाढ निद्रेत होते आणि त्यांच्या श्वासातून रामधून उमटत होती. हे पाहून प्रभू श्रीराम आणि माता सीता भावुक झाल्या. श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने हनुमानजींना जागे केले आणि त्यांच्याकडे वात्सल्याने बघितले. प्रभू समोर उभे आहेत हे पाहताच हनुमानजी लगबगीने उठून उभे राहिले. त्यांच्या श्वासातील रामधून थांबली आणि तिथला नृत्याचा माहोलही विरला. भगवान शिवशंकरांनी मुक्त कंठाने हनुमानजींच्या या अढळ आणि निस्सीम भक्तीची प्रशंसा केली. हनुमानजी थोडे संकोचले पण मनातल्या मनात अत्यंत सुखावले. त्यानंतर सियारामांनी सर्वांना भोजनाचा आग्रह केला आणि सर्वजण महालात आले. माता जानकी प्रेमाने भोजन वाढू लागल्या. श्रीरामांच्या सांगण्यावरून हनुमानजी जेवण्याच्या पंक्तीत बसले. पण प्रभूंच्या जेवणानंतरचा भोजन करण्याची त्यांची जी रीत होती, आज प्रभूंच्या आज्ञेमुळेच त्यांना आधी जेवावे लागत होते. माता जानकी हनुमानजींना भोजन वाढू लागल्या. पण हनुमानाचे पोट काही केल्या बरे ना.
कितीही अन्न खाल्ले तरी त्यांची तृप्ती होत नव्हती. काही वेळ अन्न वाढल्यानंतर माता जानकींना हनुमानाच्या या तृप्तीचे रहस्य कळून आले. त्यांनी मनोमन प्रभूंचे स्मरण केले आणि एका तुळशीच्या पानावर राम असे नाव लिहिले आणि ते पान भोजनासोबत हनुमानजींच्या पात्रात ठेवले. ते राम नाम लिहिलेले तुळशीपत्र मुखात टाकताच हनुमानजींना परम तृप्ती मिळाली. त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि भोजन पूर्ण करून ते उभे राहिले. हे पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी हनुमानजींना भरभरून आशीर्वाद दिला की हे अंजनी सुता, तुझी ही राम भक्ती या विश्वात युगान युगांपर्यंत स्मरणात ठेवली जाईल. तू जगातील सर्व दुःखे हरणारा संकट मोचन म्हणून पूजला जाशील. जय श्रीराम, जय हनुमान.